काहीच खावंसं वाटत नाही आहे ना, तर त्यावेळेस ना ही रेसिपी करून बघा एकदा. नक्कीच तोंडाला चव येईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं घेतलेले आहेत 4 पाव, मिरची पावडर, मीठ आणि तेल. तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला इतकंच साहित्य लागणार आहे. आणि आता इथे मी पाव कट करून घेते. मधल्या वेळेमध्ये जेव्हा मुलांना भूक लागते त्यावेळेस हा बेस्ट ऑप्शन आहे बनवण्यासाठी. आपल्याला झटपट बनते. पाव तर आपल्या इथं शेजारी कुठेही दुकानात लवकर मिळतात, अवेलेबल असतातच. त्याच्यामुळे आणि 1-2 पाव खाल्ले तरी मुलांना बास होतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकाल की बनवायला हार्डली 5 मिनिट खूप झाले ह्याला. आता याच्यावर मी मिरची पावडर टाकली आहे. तुम्ही काळं तिखट पण टाकू शकता, जे की आपलं घरगुती मसाला असतो तो. तर इथं असं अगोदर तेल टाकून घेतलं, मग मिरची पावडर टाकून घेतली आणि आता हे मीठ टाकून घेते. फक्त ह्याला आपल्याला भाजताना थोडंसं क्रिस्पी भाजायचं आहे. तर तुम्ही ते बघालच नंतर. आणि कसं प्रेस करून उलटण्याने छान असं भाजून घ्यायचं. खूप छान होतो, चवीला पण छान लागतो, मुलांनाही आवडतो. मोठ्यांनाही कधी काही खावंसं नाही वाटत असं होतं कधी कधी, तर तेव्हा हा बेस्ट ऑप्शन आहे. तोंडाला खूप छान चव येते ह्याच्याने. एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला खरं वाटेल की मी अशी का म्हणते आहे, तोंडाला चव येते चव येते. तर खूप छान लागतो आणि गरम गरमच छान लागतो. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.